तर मी बनवते आज हेल्दी मोदी जी का फेवरेट शेवगा। मेरी अपनी भी एक रेसिपी है। मोदी जी का फेवरेट है शेवगा, क्योंकि ये हेल्दी है और वो बोलते हैं कि शेवगा खाओ अच्छा होता है। मतलब हिंदी में बोलते हो, हिंदी में शेवगा को क्या बोलते हैं आई डोंट नो, बट ड्रमस्टिक बोलते हैं इंग्लिश में। ये तो हम अब बना रहे हैं शेवगा। चल चल चल, ये जो है हमारी नौकरानी वो काट के देगी मुझे अनियन एंड टमाटोज, है ना नौकरानी जी? हेलो नौकरानी म्हणते ही नौकरानी आमच्या घर साफ करती है, हमेशा कामवाले बाहेर ठेवत असतो। ठीक है तर अच्छे से साफ करना, अच्छे से कामवाली कविता भाभी अच्छे से साफ करना, ये ठीक है? तर हे कामवाली लोक काम करतील आणि आपण म्हणून स्वयंपाक फक्त व्हिडिओज खराब करते। हॅलो हॅलो, तर आपण हा घेतलेला आहे गोल गरगरीत तवा, अगदी मध्ये ठेवण्यासारखं। तर हा तवा घेतलेला आहे आपण आणि ह्या तव्यावर आपण भाजणार आहोत कांदा, एकदम कांद्याची पेस्ट। तर इथे आपण शेवग्याला थोडं उकळून घेतोय, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून इथे आपला शेवगा उकडायला घातलेला आहे आणि सोबतच इथे आपला कांदा परततोय। असा कांदा परतून घेतलेला आहे। खोबरं भाजून घेतल्यावर त्यात थोडंसं आपण टाकणार आहोत। खोबरं भाजून झाल्यावर मी त्यात तीळ टाकून घेते, तीळ खडे मसालेही त्यात टाकून घेते मी आणि थोडंसं आपल्याला टाकायची त्यात खसखस आणि हे सगळं भाजून मिक्सरमधून आपण काढून घेणार आहोत। थोडीशी हरभऱ्याची डाळ ही भाजून घेणार आहोत आपण, थोडंसं एकजीव होण्यासाठी आपण भाजू शकतो। भाजलेला कांदा आणि हरभऱ्याची डाळ आपण त्यात टाकतो। हे शेवग्याचं सूप प्यायलाही अगदी छान लागतं आणि हेल्दीही असतं। तर हे थोडंसं शेवग्याचं सूप पिण्यासाठी काढून घेतले। तर पुढच्या प्रोसेससाठी आपण घेणार आहोत 2 टेबलस्पून ऑइल आणि ह्या तेलात आपण जे वाटण केलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं। थोडासा किचन किंग मसाला टाकते मी आणि परतून झाल्यावर ह्यात टाकून घेणार आहे आपण शेवग्याचे पाणी टाकून शेवग्याचं आपण त्यात शेवग्याच्या शेंगाही टाकून घेऊयात। आणि हा थोडासा राडा झालेला आहे माझ्याकडून, ते कधी नव्हत स्वयंपाक करण्याची लक्षणं। ॲक्च्युली माझी चूक नाही आहे, हे जर ना थोडंसं हे तुटलेलं आहे तर त्यामुळं ते पडलं आणि सगळा स्यापा हो गया। देखो गाइस, मेरी शादी जो करेगा उसको ये रिस्क उठाना पड़ेगा। तो अभी इसमें हम डालेंगे थोड़ा सा नमक, चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण त्याच्यात आणि थोडेसे आपले जे शेवगे आहेत ते आपण ह्या भाजीच्या मिश्रणासोबत शिजवून घेणार आहोत। तो मैं खाना बनाऊँ और कुछ राड़ा ना हो, ऐसा कभी हो सकता है क्या? एल्विश भाई, ज्योति का बहन। आणि थोडीशी आपण त्यात कूट टाकून घेणार आहोत, शेंगदाण्याचं कूट, जेणेकरून जी पातळ भाजी आहे ती थोडीशी एकजीव होईल। सो आय लाईक शेंगदाण्याचं कूट मोर इन भाजी।